विद्यार्थी मित्रांनो, आय टी आयच्या ॲडमिशनपूर्वी आपल्याला काय करायचं असते, एक प्रवेश मार्गदर्शिका असते. ती अभ्यासायची असते, म्हणजे थोडीफार वाचून घ्यायची असते. तर ती का वाचायची, ती कशी डाउनलोड करायची, कुठे डाउनलोड करायची, तिचा उपयोग काय असतो, याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तर बघा, तुम्हाला जे आपलं ॲडमिशनचं पेज आहे त्याच्यावर समजून जाईल. ठीक आहे, मी त्या पेजवर जातोय. तर हे आपलं ॲडमिशनचं पेज आहे. ठीक आहे, मी ही जी लिंक आहे ॲडमिशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता. तर इथे तुम्ही थोडं बघा. आता तुम्ही लॅपटॉपवर कराल तर अशा प्रकारचं पेज येईल, मोबाईलवर कराल तर थोडंफार छोटं येईल. ठीक आहे, जरा मोबाईलच्या तऱ्हेने आपण प्रयत्न करू. मोबाईलच्या तर कसं येईल तर ठीक आहे, मोबाईलमध्ये शक्यतो अशा प्रकारचं पेज येईल. तर काय करायचं, डाउनलोड्समध्ये बघायचं. डाउनलोड्समध्ये काय येईल, आय टी ॲडमिशन ब्रॉशर, म्हणजे आय टी आय प्रवेश माहिती पुस्तिका आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आणि कंप्लीट ब्रॉशर दिला इथं, संपूर्ण माहिती पुस्तिका, याच्यावर क्लिक करा. असं हे मोबाईलमध्ये येईल. मी लॅपटॉपमध्ये मोठा पेज येते, मी लॅपटॉपमध्ये सुद्धा करून दाखवतो. बघा, या प्रकारे ही आपली डाउनलोड झालेली आहे इथे माहिती पुस्तिका. तर बघा काय असते याच्यामध्ये नेमकं. जी आय टी आयबद्दल, प्रवेश फेरीबद्दल सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल. ठीक आहे, म्हणजे आता तुमची कॅटेगरी, फी काय, कुसं कसं, या सर्वबद्दल माहिती याच्यामध्ये दिलेली असते. बघा, म्हणजे नियमावली काय असते हे बघा. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी जागांची उपलब्धता, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत. त्याच्यानंतर जागांचे वाटप कसे केले आहेत. तर मूळ जिल्ह्यातील विद्यार्थी असेल तर 90% त्यांच्यासाठी रिझर्व्ड राहतात, आणि बाहेरच्या जिल्ह्यातील असेल तर त्यांच्यासाठी 10% जागा रिझर्व्ड राहतात. आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील व अनिवासी भारतीयांकरिता जागा किती असतात, काय असतात, या सर्व प्रकारची माहिती, आरक्षण वगैरे किती आहे, या सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे, थोडं एकदा वाचून घ्यायचे, म्हणजे काय होईल, मॅक्झिमम जे तुमचे प्रश्न आहेत ना इथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आहे. याचा सारांश जो आहे ना, मी आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये टाकून देईल. ठीक आहे, तर बघा, अशी काही माहिती आहे. शॉर्टकट म्हणजे यांचा लॉंग फॉर्म काय होतो. ठीक आहे, उमेदवार म्हणजे काय. ठीक आहे, एन सी व्ही टी, एस सी व्ही टी काय असते, म्हणजे जे तुमचे आता तुम्ही ॲडमिशन घेणारच आहात तर तुम्हाला यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे. ठीक आहे, तर हे काय करायचं, थोडं वाचूनच घ्यायचं, जेणेकरून काय होईल, तुम्हाला नाहीतरी याचा उपयोग पडणारच आहे ॲडमिशन करता सुद्धा आणि पुढे भविष्यात सुद्धा. ठीक आहे, तर हे वाचून घ्यायचं. ठीक आहे, उमेदवाराचे प्रकार. उमेदवार म्हणजे तुम्ही विद्यार्थी जे ॲडमिशन करणार आहेत ना, ते म्हणजे उमेदवार. तर यांचे प्रकार ABCD. ठीक आहे, म्हणजे यांचा अर्थ काय असतो. त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार काय असतो, कारण ह्या सर्व गोष्टी आहेत ना तुम्हाला ॲडमिशन करते वेळेस कामात पडणार आहेत, म्हणजे फॉर्म भरते वेळेस कामात पडणार आहे. हे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाचे वर्गवारी. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे आरक्षण आहेत. तर तुम्हाला सर्व गोष्टी ते माहीत पडून जाईल. ठीक आहे, तर मी याचा व्हिडिओ व्यवस्थित बनवून देईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.